नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम तिखट आणि चटपटीत असं ओल्या हळदीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत। हळद ही किती गुणकारी आणि किती पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणूनच आज आपण हिवाळ्यात खास करून येणारी ही ओली हळद तेल न टाकता आणि एकदम कमी मसाले वापरून हे लोणचं कसं करायचं ते बघूया। ह्याच्यासाठी मी पाव किलो ओली हळद घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता ओली हळद अद्रक सारखी दिसती, पण थोडासा त्याचा कलर लालसर असतो। आणि 100 ग्राम आपल्याला अद्रक लागणार आहे। अद्रकमध्ये आणि ओली हळदमध्ये तुम्ही फरक बघू शकता। एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक आणि हळद दोन्ही पण स्वच्छ धुवून घ्यायचे। थोडी थोडी हळद घेऊन ह्याला चांगल्यापैकी हाताने चोळून धुवायचे। ह्याच्यावर माती लागलेली असती ती निघून जाईल। आणि मी असं 2 ते 3 वेळेस पाणी बदलून धुवून घेतलेलं आहे। आणि अद्रक पण आपल्याला अशाच प्रकारे धुवून घ्यायचे। असे हळदीचे मुळे चिटकलेले आपण काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला सोलायला सोपं जातं। ह्याच्यावरची जी साल असती ती आपल्याला सुरीने अशी काढून घ्यायची आहे आणि हळद एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे। किंवा मग तुम्ही पीलरचा पण वापर करू शकतात, ह्याच्याने पण साल एकदम पटकन निघते। सगळी हळद मी सोलून घेतली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला अद्रक पण सोलून घ्यायचं आहे। लोणचं करण्यासाठी आता आपल्याला हळदीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। हळद सोलताना आणि चिरताना आपले हात पिवळे होतात, पण हळद आपल्या स्किनसाठी चांगली असती। तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही ग्लोव्ज पण वापरू शकता। हळदीचे मी एकदम बारीक तुकडे केलेत, म्हणजे खाताना हे जास्त वेस्ट होत नाही आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसतात। आणि लोणचं पण आपलं एकदम पटकन मुरलं जातं। सगळी बारीक केलेली हळद आता आपण एक मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया। थोड्याशा जाडसर किसणीने आपल्याला अद्रक पण अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे। किसलेला अद्रक लोणच्यामध्ये एकदम मस्त लागतो खाताना, तर हा पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। 1 चमचा मी बेडगी लाल मिरचीची पावडर टाकली आहे। तुमच्याकडे जर बेडगी मिरची नसेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरी पण चालेल। ह्याच्याने आपल्या लोणच्याला एकदम मस्त कलर येईल। आणि अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे, किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। 1 ते सव्वा चमचा मीठ टाकलेलं आहे मी। लोणच्यामध्ये मीठ नेहमी जास्तच टाकतात, त्याच्याने लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते। पण जर आपल्याला अंदाज आला नाही तर 1-2 दिवस लोणचं मुरल्यानंतर लोणचं चांगल्यापैकी हलवून घ्यायचं आणि मग टेस्ट करून थोडंसं मीठ टाकायचं। पाव चमचा ह्याच्यामध्ये हिंग टाकलं आहे मी। मध्यम आकाराचे 6 ते 7 लिंबाचा रस ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। लिंबू घेताना एकदम पिवळे आणि एकदम पातळ सालीचे घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये रस खूप जास्त निघतो। आणि जर एखादी लिंबाची बी गेली तर ती काढून टाका लोणच्यामधून, नाहीतर मग लोणचं आपलं कडवट लागू शकतं। आपलं सगळं साहित्य आता लोणच्यामध्ये टाकून झाले। आपण कोणतेही ह्याच्यामध्ये मसाले वापरले नाही, तरी पण आपलं लोणचं एकदम मस्त लागणार आहे। ह्याला चांगल्यापैकी हलवून घ्यायचे, म्हणजे मीठ आणि लिंबू ह्याला चांगल्यापैकी लागतं। आपण ह्याच्यामध्ये तेल पण टाकलेले नाही आहे आणि कोणतेही प्रिझर्वेटिव्ह टाकले नाही आहे। महिनाभर हे लोणचं फ्रीजमध्ये एकदम चांगल्यापैकी टिकतं। पहिले 4-5 दिवस ह्याला चांगल्यापैकी हलवून घ्यायचं, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू टाकलेलं आहे त्याचं पाणी खालीच राहतं। आणि आपण अशा प्रकारे लोणचं हलवल्यामुळे लोणचं जास्त दिवस चांगलं राहतं। एखादी काचेची बरणी घ्यायची, स्वच्छ धुवून त्याला कोरडी करून घ्यायची, उन्हात चांगली वाळून घ्यायची आणि मग हे लोणचं भरून ठेवायचं त्याच्यामध्ये। एकदम सोपं आणि झटपट होणारं हे पौष्टिक लोणचं आपलं तयार झाले। तुम्ही ह्याला लगेच खायला घेऊ शकता, किंवा मग 2 दिवसांनी मुरल्यावर अजून हे लोणचं छान लागतं। अशा प्रकारे हळदीचं लोणचं एकदा नक्की ट्राय करून बघा। रोजच्या जेवणासाठी एखाद्या वाटीत थोडं लोणचं काढून घ्यायचं। लोणचं काढताना चमचा एकदम स्वच्छ आणि कोरडा पाहिजे। जर चमचा ओला असेल तर लोणचं आपलं खराब होऊ शकतं। आणि परत एकदा हलवून घट्ट झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे लोणचं आपलं चांगलं राहतं। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।